मी खरं तर दौऱ्यावर आहे, त्याच्यामुळे सुरुवातीची जी माहिती आली होती ती 7 लोकांची होती. त्याच्यानंतर आणि एक्सपोर्ट झाला आहे, त्याच्यामुळे निश्चित संख्या ही माहिती झाल्यानंतर त्या ठिकाणी अधिकारी आहेत ते आपल्याला देऊ शकेल. अत्यंत दुर्दैवी अशी ही घटना आहे आणि त्याच्यामुळे सर्वच महाराष्ट्रामध्ये दुःख व्यक्त केलं. अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडत असतात, त्यावर काय उपाययोजना करता येईल? काय असतं, प्रत्येक जी इंडस्ट्री असते त्याच्यामध्ये सेफ्टी मेजर्स घेतल्या जातात, परंतु तरी पण असे घडतात म्हणूनच त्याला अपघात म्हणतात. अपघात झाल्यानंतर त्याची चौकशी होते आणि त्याच्यामध्ये कोण जर दोषी आढळले तर त्याच्यावर कारवाई सुद्धा होते. परंतु नुसताच अपघात झाला तर मग त्याच्या बाबतीत योग्य ते कॉम्पन्सेशन त्या लोकांना मिळालं पाहिजे आणि अशा पुढे असे अपघात घडता कामा नये याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. अकोला तालुक्यात बोल उलटल्याने SDRF चे 3 जवान शहीद झालेत. बुडालेल्या 2 तरुणांना वाचवताना त्यांना जीव गमवावा लागला आहे. तर शासनाकडून शहीद जवानांच्या कुटुंबियांना शासन काही मदत करणार आहे का? 100% करणार आणि त्यांचं एक खरं तर बलिदान आहे. लोकांना वाचवत असताना शहीद होणं हे देशासाठी आणि राज्यासाठी केलेलं बलिदान आहे. त्यांचे निश्चितपणे त्यांना केवळ कॉम्पन्सेशन देऊन त्यांचं भरपाई होत नाही. त्यांच्याप्रती सर्वांनाच आदर असतो आणि मग ते NDRFची लोक असतील, फायर फायटिंगच्या स्क्वॉडमधली लोक असतील, तर सर्वच आपले जीव धोक्यात घालून वाचवत असतात. तर मला असं वाटतं की त्यांचा योग्य तो सन्मान सुद्धा झाला पाहिजे आणि त्यांना योग्य ती मदत सुद्धा शासनामार्फत दिली जाईल. अंतिम मतदानाच्या आकडेवारीमध्ये मोठे अंतर आहे. निवडणूक आयोगाने जारी केलेला अंतिम डेटा यातील प्रचंड तफावत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? ते बऱ्याच वेळेला असं होतं की उशिरापर्यंत जी लोक येतात त्यांना आतमध्ये घेतलं जातं आणि त्यांचं नंतर मतदान होतं. अंतिम जो आकडा येतो ते सर्वांचं मतदान झाल्यानंतरचा आकडा असतो आणि 6 वाजेपर्यंत किती मतदान झालं याचे आकडे युज्युअली प्रसिद्ध केले जातात आणि त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये फरक असण्याची शक्यता आहे. परंतु ह्या सर्वावर मॉनिटरिंग असतं, त्याच्यामुळे एकही मत इथलं तिथं जाऊ शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.